नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. भारताने पाकिस्तानला धूळ चाटत सुपर 8 मध्ये दमदार एंट्री केली. राज्यातील सुमारे 3000 शाळांतील शिक्षकांचा पगार अडकण्याची शक्यता. साताऱ्यात कंटेनरची भीषण धडक, महिला जागीच ठार, पती गंभीर जखमी. MS धोनीने कर्णधारपद स्वतः सोडले नव्हते, 9 वर्षांनी मोठा खुलासा. T20 विश्वचषकात पाकिस्तान अडचणीत, सुपर 8चा रस्ता कठीण. पुण्यात भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, 100हून अधिक जणांवर गुन्हे दाखल. भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवचे भावनिक वक्तव्य चर्चेत. मुंबईत रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्याचा प्रस्ताव भाजपाकडूनच, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. T20 मध्ये भारताचा पाकिस्तानवर 8.1 असा दबदबा कायम. पाकिस्तानवरील विजयानंतर ईशान किशनची प्रक्रिया व्हायरल. राहुल नार्वेकरांनी अलिबाग प्रकरणावर संजय राऊतांना थेट आव्हान दिले. बीडमध्ये बिल्डरच्या सुरक्षतेसाठी लेडी बाउन्सरची नियुक्ती. परभणी निवडणुकीत रत्नाकर गुट्टेंमुळे भाजपाचं बहुमत गेल्याचा आरोप. दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी ठणठणीत आहे, अजित पवार गेल्याने धक्का बसला. राज्य पोलीस भरतीची लेखी परीक्षा लवकरच, मैदानी चाचण्या फेब्रुवारी-मार्च मध्ये. पनवेल कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून राजकारण तापले, ठाकरे गट आक्रमक. अक्षर पटेलने बाबर आझमला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला मोठा झटका. पुण्यात मोबाईल हिसकवणाऱ्या चोरट्यावर गुन्हा दाखल. बीडमध्ये बांधकाम कामगार नोंदणी घोटाळा उघड, कोट्यावधीचा अपहार. सायबर पोलिसांची सूचना, बनावट फेसबुक इंस्टाग्राम खाती त्वरित बंद करा. पुणे गुन्हे शाखेची कारवाई, गांजा तस्करीसाठी वापरलेली कार जप्त. परभणीत राजकीय समीकरणांमुळे सत्ता स्थापनेवर परिणाम. भारत पाक सामन्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाचा जोरदार कौतुक. T20 स्पर्धेत भारताची सलग दमदार कामगिरी, पुढील फेरीसाठी संघ सज्ज. राज्यभर राजकीय, क्रीडा आणि गुन्हेगारी घडामोडींनी दिवस गाजला. सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिरर.